खरं तर माझी अशी इच्छा आहे की बाबांनी परत ऑफिस जॉईन करावं. अगदी खरे बाबा, तुम्ही आता ना सिरियसली खरंच जा ऑफिसला, म्हणजे देवांशला ना जास्त लोड येणार नाही. नाही नाही मला नाही जमणार, मला नाही जमणार. अहो का नाही जमणार? मागच्या वेळेला जमलं होतं ना, त्या फॉरेन डेलिगेट्सना किती छान हँडल केलं होतं तुम्ही. एक्झॅक्टली बाबा. आणि सी, आता तुम्ही काम सुरू केलंय ना, तर आता थांबू नका, आता भिडा फक्त. हो बाबा, खरंच करा ना. एक मिनिट, मी आले हा जरा. ए बाबा, तू कुठे जातेस? दही साखर घेऊन येते, भावा चाललेत ना ऑफिसला. चेंज करूयात ना. जातो. येस. खरंच बाबा, आय एम सो हॅपी. शी यार, काय पोर मुलाशी रिलेशन जोडावं लागतंय मला. याला याच्या स्वतःच्याच घरात भाव नाहीये. नाही पण एसी, ऍटलिस्ट हे घर तरी रिच आणि पॉश आहे. आज जो मुलगा बघायला घरी आलाय त्याच्याशी जर वेडिंग झालं तर लाईफ बर्बाद होऊन जाईल तुझी. ताई, तू त्या नारळाच्या वड्या आणल्यास ना काल, त्या दे ना यांना. हो हो, आणतेच. नाही, नकोय आम्हाला काही. अहो, आम्ही काही ते फक्त खायला प्यायला आलो नाही ना, मुलगी बघायला आलोय. आल्यापासून 3रा चहा झालाय. मुलगी कुठे आहे तुमची? मुलगी खरंच येणार आहे की टाइमपास करताय तुम्ही? अहो नाही, म्हणजे काय ना, कुठल्या तरी कामात अडकली असेल ना, म्हणून. कामं आम्हाला पण आहेत हो, आणि ह्या कार्यक्रमासाठी वेळ राखून ठेवली होती आम्ही. असो, तुमची मुलगी जॉब करते का? नाही, ती नोकरी नाही करत, पण घर खर्चाला मदत होणार असेल तर करेल ती नोकरी. छे, हिरोईन व्हायचंय हा माझ्या लेकीला. आणि नुसतं हिरोईन नाही, स्टार हिरोईन व्हायचंय. ती नाही करणार काही जॉब बी. काय म्हणजे तुमची मुलगी पिक्चर मध्ये कामं करणार? हो. नाही, तसं काही नाहीये. म्हणजे तिला करायचं होतं पूर्वी. अहो, पण असं असेल तर तुम्ही आधी सांगायला हवं होतं ना. बघा, मला साधी, सरळ, चांगला संसार करणारी मुलगी हवी आहे. असं सिनेमात वगैरे काम करणारी मुलगी नको आहे मला. मी साधा मध्यमवर्गीय माणूस आहे हो. अशी चित्रपटांमध्ये काम करणारी मुलगी नाही झेपणार आम्हाला. नाही, म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, आम्ही पण मध्यमवर्गीयच आहोत. आणि तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. ते मुलीला भेटल्यावर कळेल ना. तसंही तिला लग्न करायचं असतं तर ती आली असती ना लवकर घरी. तिला दुसऱ्यांच्या वेळेची किंमत नाहीये. ती चांगला संसार तरी काय करणार? आई, काय करायचं? आम्ही अजून वाट बघू शकत नाही. तुम्हीच आमचा वेळ वाया घालवला. चल रे. नाही, अहो थांबा ना, 10 मिनिटं थांबा, तुम्ही येईलच ती. अहो, तुम्ही इतके फोन केलेत तिला, ती तुमचा एकही फोन उचलत नाहीये. जी मुलगी तुमचीच किंमत करत नाहीये ती सासरच्या माणसांची काय करणार? हे बघा, माफ करा आम्हाला, पण अशा मुलीशी नातं जोडण्यात मला कोणताही रस नाही. अहो, चला. अहो, ऐका ना. थांबा जरा. दही साखर घ्या. ऑल द बेस्ट बाबा. थँक्यू बेटा. आणि खूप छान दिसताय तुम्ही. दादा, आता फायनली बाबा ऑफिसला येतात, म्हणजे तुझा स्ट्रेस थोडा कमी होईल. मग काय, आज ना मस्त प्लॅन कर, बहिणीला कुठेतरी छान डिनरला घेऊन जा. पॉसिबलच नाहीये ना. आज बाबा येत आहेत ऑफिसला,
सो मला जरा काम समजवायला लागेल, बऱ्याच गोष्टी सांगायला लागतील, दिवसभर त्यांच्याबरोबर राहावं लागेल. त्यामुळे आज तर खरंच वेळ नाही, पॉसिबलच नाहीये. म्हणजे असं काय करतोस? साई मी काय म्हणतोय, डबा द्या ना, वेळ होतोय जरा. हो मी आलेच. प्लीज लवकर ना. काय झालं ग तुझं? काय झालं? काय झालं म्हणजे? अगं अगं साईंसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं. आता काय म्हणाला तो? सरप्राईज आहे, ओरडतेस काय? सांग ना, काय सरप्राईज आहे? सगळं सांगतो. काय काय गप्पा चालू होत्या? अगं हे ऑफिसला जात आहेत ना बऱ्याच दिवसांनी, त्याबद्दलच बोलतोय असंच. निघूया का? हा प्लीज. देवांश, म्हणजे आज खूप स्पेशल दिवस आहे. खूप दिवसांनी बाबा आज ऑफिस जॉईन करतायत, तर कंटिन्यू त्यांच्या सोबत राहा, म्हणजे त्यांना आधार वाटेल. ऑफकोर्स. येऊ? हो. चला बाबा, चला येतो. नीट जा दोघे. बाय. नीट जा रे. येस येस. वंच पाणी देता का जरा? बस. माझी एवढी देखणी लेक, आणि कसा दिसत होता तो कारकून. थोडी अंजली कुठे? मला काय माहित, गेली असेल कुठे ऑडिशनला वगैरे. ललिता, अगं का असं वागतेस तू? तुला कळत कसं नाहीये? अगं हे सगळं मी आपल्या मुलीच्या भल्यासाठीच करतोय ना. तू मला सध्याची सोडून तिला कसलं पाठीशी घालतेस? या अशा मुलाशी लग्न करून भलं होणार आहे अंजलीचं? हे असं स्थळ आणणं म्हणजे स्वतःहून लेकीला विहिरीत ढकलण्यासारखं आहे. अगं काय वाईट होतं ग त्या मुलामध्ये? चांगलं कमावताय, घरची लोक चांगली आहेत, दिसायलाही बरं आहे. आणखीन काय हवंय? आयुष्यभर ज्याने पाय पसरायचे नाहीत म्हणून आपलं अंथरूणच तोकडं करून घेतलंय, त्याला काय कळणार हो आणखी आयुष्यात काय काय हवं असतं ते. तुमचं बरं आहे, तुम्हाला काय देवळात टाळ वाजवत बसलात तरी पुरतं. पण माझ्या लेकीचं तसं नाहीये. तिची स्वप्न मोठी आहेत. राजाची राणी होण्याच्या योग्यतेची माझी लेक आहे, आणि तिला ही अशी दासी करायला निघालायत तुम्ही? ही दिवा स्वप्न पाहणं कृपा करून बंद करा. तुम्हाला ती सवय लागली आहे, तुझ्यामुळे तुझ्या लेकीला पण. हे बघ, असा कोणीही राजकुमार येत नसतो. आपल्या आयुष्यामध्ये जो येतो ना, त्यालाच राजकुमार समजून त्याच्याबरोबर संसार करायचा असतो. हे बघ, मुलीचं वय वाढतंय. तिचं पाऊल वाकडं पडायच्या आधी शहाणी हो तू, आणि तिलाही समजाव. आणि हे बघ ललिता, वेळ निघून गेली ना तर पश्चाताप करण्याशिवाय काहीही हातात राहणार नाही आपल्या. काही पश्चाताप वगैरे करावा लागत नाही. माझ्या लेकीचं सगळं छान होणार आहे. तुम्ही तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका फक्त, म्हणजे तिचं सगळं मार्गी लागेल. स्थळ बघतायत माझ्या लेकीसाठी. ताई ताई ग, तुझं मी तोंड फोडलं नाही की माणूस ताग देखील फुंकून घेतो ग. इथं यांना शहाणं व्हायचंच नाहीये. स्वतःच्या हातानं आपल्या लेकीच्या आयुष्याची माती करणारे ही बाई. वेलकम 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 बाबा. आपल्या ऑफिस मध्ये आणि तुमच्या केबिन मध्ये तुमचं स्वागत आहे. माझी केबिन? येस. अरे पण मला केबिनची काही गरज नाही. आणि ही भैरवीची केबिन आहे. करेक्ट आहे. हा, आईची केबिन आहे. पण बाबा, या कंपनीवर जितका हक्क माझा आहे, आईच आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त तुमचा हक्क आहे या कंपनीवर. राईट? कारण तुम्ही फॉर्म केली आहे कंपनी. या सगळ्याची सुरुवात तुमच्यापासून झाली आहे बाबा. नाही तेव्हा म्हणजे या कंपनीवर माझा हक्क असेल, पण या जागेवरती नाही. ही जागा भैरवीची. तर तिने या खुर्चीवरती बसून जर योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले नसते ना, तर आज ही कंपनी नसती, नाही केबिन.
सॉरी, पण या खुर्चीत मी बसू शकत नाही. आता तुझ्या शब्दाचा मान राखायचा म्हणून मी या केबिन मध्ये बसेन, पण दुसरी खुर्ची घेऊन, आणि ते देखील भैरवी येईपर्यंत. येतेला का भैरवी परत आली की या केबिन वरती भैरवीचाच हक्क असेल. ओके? किती विचार करता ना तुम्ही आईचा. आय मीन ऑफकोर्स या कंपनीसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप केलंय तिने, खूप. पण आता रिसेंटली जे काही घडलं त्यानंतर ती आपला विचार करते याच्यावर डाऊट आहे मला. नाही, सिरियसली. आय मीन इतकं सगळं झाल्यावर तुम्हाला सुद्धा तिची काळजी आहे. तिकडे घरी पण सई सतत मला कन्व्हिन्स करत असतात की या सगळ्या मागे आईची अजिबात काही चूक नाही. फॉर दॅट मॅटर आपण सगळेच कुठेतरी तिचा विचार करतोच आहे. पण हे सगळं प्रकरण घडल्यानंतर तिला स्वतःहून एकदा पण असं वाटलं नाही बाबा ही सगळी मिसअंडरस्टँडिंग दूर करावी, जे काही घडलंय ते तिच्या बाजूने तिने क्लिअर करावं. पण आपण मात्र तिचा विचार करतो, तुम्ही तिचा विचार करताय. कमाल आहे. एनिवे, या सगळ्या विषयावर बोलून मूड ऑफ नाही करून घ्यायचं आहे मला. पण आज तुमचं हे बोलणं ऐकून तुमच्याबद्दलचा माझ्या मनातला रिस्पेक्ट आणखी वाढलाय बाबा. चला, मी तुमच्याकरता दुसरी चेअर मागवतो, तुम्ही नका बसू या चेअरवर. डोंट वरी. या मी तुम्हाला आजचं स्केड्यूल समजावून सांगतो. ओके? काही दिवस हे असंच सगळं चालू आहे. उभी पॉप्स ना ऐकतच नाही येत रे माझं. आता तर मला खरंच भीती वाटायला लागली की ते माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न लावून दे. म्हणून पळून आले मी घरातून. मला कळतच नव्हतं कुठे जाऊ, काय करू, आणि कधी माझे स्टेप्स तुमच्या घराकडे वळले मलाही नाही कळलं. नाही, तू खरंच चांगलं केलंस आमच्याकडे आलीस ते. अरे पण रियाला नाही आवडले ना ते. अगं तू रियाला इग्नोर कर, ती खरंच मूर्ख आहे. पण अंजली, तू लहान नाहीयेस आता. तुझ्या मनाविरुद्ध असं कोणाशी पण लग्न नाही लावून देऊ शकत तुझं. तुला ना आमच्या घरची कंडिशनच माहित नाहीये म्हणून असं बोलतोस तू. मला आणि माझ्या मॉमला ना काही व्हॅल्यूच नाहीये आमच्या घरात. घर माझ्या मॉमचं आहे, पण सगळं राज्य चालतं ते आत्याच. कारण माझे पॉप्स पण ना सई आणि आमच्या आत्या जे काही बोलते जे काही ते सगळं ऐकतात. मला आमच्याच घरात डॉमिनेट केलं जातं रे. ते कसं सांगणार होतं. अंजली, तू प्लीज रडू नकोस. अरे रडू नको तर काय करू ओंका. माझ्या फिलिंग्सची काही व्हॅल्यूच नाहीये का रे. प्रत्येक मुलीला असं वाटतं ना, तिचे पण एक्सपेक्टेशन्स असतात की आपला लाईफ पार्टनर असं असायला पाहिजे, आपलं सासर असं असायला पाहिजे. माझे पण ड्रीम्स आहेत ना. आता बघ ना, तुझ्या घरी मी जेव्हा येते तेव्हा कसं मला छान कम्फर्टेबल होमली फिलिंग येते. तसं सासर हवंय रे मला. मला ना नाही करायचं असं कुठल्याही रॅन्डम मुलाशी लग्न. कोणी समजूनच घे. समजून काय रे विचारत पण नाही घेत रे मला. परस्पर माझ्या लाईफचे डिसिजन्स घेतले जातात. मी एकटे तरी करून करून किती विरोध करणार आहे रे. मला नाही वाटत ते सगळे ड्रीम्स आता पूर्ण होत. माझा पास्ट माहीत असून सुद्धा कुठला राजकुमार रेडी होईल माझ्याशी लग्न करायला. मी आता किती दिवस पळणार आहे रे. मी आज पळालीये, रोज रोज मला नाही पळता येणार. आता तर मला खरंच वाटतं की मला ना पॉप्स म्हणतील त्या मुलाच्या गळ्यात हार घालावा लागेल. मला खरंच नाही अशा रॅन्डम कुठल्याही मुलाशी लग्न करायचं रे. माझे ड्रीम्स कधी पूर्ण होणारच नाही आहेत का रे. डोंट वरी अंजली, तुझे सगळे ड्रीम्स पूर्ण होणार आहेत. तुला कुठल्याही रॅन्डम मुलाशी लग्न नाही करावं लागणार. आता तू रडतीयस पण लवकरच तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येईल. मी आणेन. हा ओमीच आहे ना. ऑफकोर्स ओमीच आहे हा. अंजली आणि ओमी एकत्र. ओ माय गॉड, ही अंजली खूपच फास्ट निघाली. मी एका जागी स्टक झाले पण हिची गाडी सुसाट सुटलीये.
सर प्रेम. हा थँक्यू सो मच दादा. थँक्यू. फायनली. वाव, नाईस, व्हेरी नाईस. सई, तुम्हाला ना आपल्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट देणार आहे मी. इट्स कॉल. हॅलो. हॅलो, क्या बात आहे, एकदम एका रिंग मध्ये फोन उचलला. माझ्याच फोनची वाट बघत होतात काय? तुमच्या फोनची वाट नव्हते बघत, पण तुमचाच विचार करत होते. क्या बात आहे, त्याला म्हणतात कनेक्शन. आय मीन, इकडे मी तुमचा विचार करतोय, तिकडे तुम्ही माझा. क्या बात आहे, क्या बात आहे. माझा विचार नका करत बसू ना, नाहीतर तुमची पहिली गर्लफ्रेंड चिडेल तुमच्यावर. चिडू द्या हो, चिडू द्या. आजचा दिवस तुमचा आहे, माझ्या बायकोचा आहे. म्हणजे तुम्हाला तर खूप काम आहेत ना. कम ऑन सई, तुम्हाला सिरियसली असं वाटलं की आज मी तुमच्यासाठी काही स्पेशल प्लॅन केलं नसेल? नाही, म्हणजे तुम्ही प्लॅन केलात किंवा नाही केलात याने मला काही फरक नाही पडत. ते तुमच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी स्पेशल. सो स्वीट. ते पण खरं आहे, पण स्टील आजच्या या स्पेशल दिवशी मला तुमच्या बरोबर काही स्पेशल मोमेंट घालवायचे आहेत. ओके, ऍड्रेस पाठवतोय, संध्याकाळी मस्तपैकी रेडी होऊन तिथे या. ठीक आहे. सी यू देअर. बाय बाय. काय गाल एकदम गुलाबी झालेत. नवऱ्याचा फोन येऊन गेला वाटतं. मग काय, नवरा कुठे घेऊन जातोय व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला? माहित नाही, फक्त म्हणाले की पत्ता पाठवतो. अगं बाई, किती गोड लागलीस ग. जा जा, मज्जा करा. अगं हेच दिवस आहेत तुमचे मजा करायचे. जा. हो, पण रात्रीचा स्वयंपाक करून जाते मी. का? अगं मी आहे ना, मी करीन सगळं. तू जा आणि आधी तयार हो. जा. हो, पण हे हाती घेतलेलं काम तर संपवू द्या ना मला. सासूनी सांगितलेलं ऐकायचं. जा आणि तयार हो, काही बोलायचं नाही. चल. थँक्यू आई. जायचं तर आहे उगाच आडे वेडे. तसं नाही, म्हणजे मी मदत करू येते. अंकल काय आहे, वेट. सांगशील का मला? चला, सरप्राईज. अरे यार, या हिंदुळ्याचे प्लॅन्स इतके लो क्लास का असतात? सईला सरप्राईज द्यायचं म्हणून देवांश किती ग्रँड प्लॅन्स करतो, आणि हा कुठे घेऊन आलाय मला. यार, आवडलं? काहीतरी बोल, तू अशी गप्प काय? आवडलं नाही आवडलं? आवडलं आवडलं. छान छान आहे, छोटस क्यूट आहे. छान छान. ऍक्च्युली काय झालं माहितीये, आतापर्यंत माझ्यासाठी असं कोणी केलं नव्हतं ना, त्यामुळे आय वॉज स्टंड. म्हणून काय बोलू मला काही कळलंच नाही. हे सगळं तू तू माझ्यासाठी केलंय ओंकार? ऑफकोर्स, फक्त तुझ्यासाठी. एवढंच नाही, अजून एक सरप्राईज आहे. का? काय? अजून एक सरप्राईज आहे? म्हणजे काय सरप्राईज आहे? डोळे बंद कर. ओंकार. अंजली. ओके ओके ओके, करते. तू पण ना आजकाल फार सरप्राईजेस प्लॅन करतोय जा. उघडू. गॉड, आता काय सरप्राईज देणार आहे? लास्ट टाइम सारखं या हिंदुळ्याने लेटर नाही दिलं म्हणजे झालं. गॉड गॉड, प्लीज यावेळी काहीतरी मस्त डिझायनर बॅग, डिझायनर शूज किंवा कारची चावी असू दे. प्लीज प्लीज प्लीज.
मला चॅलेंज केलंय ना आणि माझ्या प्रेमावर शंका घेतली आहे. आता त्या एबीला प्रूव्ह करून दाखवणार आहे की सई फक्त माझी आहे आणि तिच्यावर फक्त माझाच हक्क आहे.